चटपटीत मसाला शॉट. एक नंबर. आज मी बनवणार आहे खूप खूप हेल्दी मसाला आईस क्यूब. हे 15-20 दिवस टिकून राहील. इझी आणि क्विक. कधी कधी आपल्याला सरबत किंवा छासमध्ये पण टाकून पिता येईल मस्तपैकी. आपल्याला असं कधी कधी कंटाळा येतो बनवायला, तर हे ऑलरेडी आपण बनवून ठेवले फ्रोझन, तर कंटाळा येणारच नाही. पाण्यामध्ये घ्यायचं, 1-2 आईस क्यूब टाकायचे, पाण्यामध्ये 1-2 क्यूब टाकायचे, सरबत रेडी हेल्दी. चला हे स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला सगळं मिक्सरला मन्नूला बघ किती इंटरेस्ट आहे. मान्यू मस्त मम्मानी बनवलेले हेल्दी हेल्दी शरबत पिणार तू? हा हा. वाव मस्त चटपटीत. चला हे मिक्सरला लावूया. वाव ये वाव मस्त क्यूब्स तयार झालेले आहेत. आता हे फ्रीजर मध्ये ठेवूया 2 तासासाठी. हे बघ किती क्यूट दिसतात कलर. हा आणि वास पण आणि हेल्दी किती आहे बघ. हे बघ चटपटीत मसालेदार आणि चविष्ट पौष्टिक क्यूब. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा इन्स्टंट आपण एकदाच बनवायचं आणि परत परत बनवायचं टेन्शनच नाही. परत बनवायचं 5 मिनिटात होते ही रेसिपी आणि एकदम हेल्दी पण आहे. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा 1-2 स्लाइस काढायचे आणि त्याच्यात टाकायचे. हे बघ वाव किती क्यूट. आता अजून वेगळा लववाला. हे बघ किती सुंदर. ह्याच्यात मी सगळं टाकलेलं आहे, परत काही टाकायची गरज नाही. किशोर तिचं शेप बघ. वाव हे आपणच खाऊया आता. पिऊया. सॉरी पिऊया. कोणता पाहिजे दाखव. लवचं पाहिजे बेबीला. हा वाव. आणि हे जास्त कधी पण आपण पिऊ शकतो, पण जास्त गरमीसाठी चांगलं आहे आणि असं डेली पण चांगलंच आहे. हे बघ कशी निघतायत. वाव वाव. शॉर्ट किसू घे, तुला तुझ्या हातात पकड. चल चटपटीत मसाला शॉर्ट. आता हा मन्नूला. आता बघू मन्नूला आवडतं का. म्हणून आवडला ज्यूस. मस्त मसाला चटपटीत.
ए म्हणून आवडला कसं कसं पिऊ दे तिला आता, तू नको डिस्टर्ब कर. पान शॉट देतात काय काय हॉटेल्स मध्ये, ओके त्याच्यापेक्षा बेटर पण थँक्यू. हे तुम्ही छास मध्ये, ज्यांना छास आवडते ताक, तर ताकात पण 2-3 क्यूब टाकून पिऊ शकतो. एक नंबर लागतं हे. थोडं आहे ना पाणीपुरीच्या पाणीसारखं, तिखट पाण्यासारखं पण आहे. तुमच्याकडे कोण पाहुणे वगैरे आले असतील त्यांना पण तुम्ही देऊ शकतात. आणि हे स्टोअर करून तुम्ही ठेवू शकतात. दररोज करायचं टेन्शन नाही. मस्त 5 मिनिटात ही रेसिपी होते क्यूबची, 5 मिनिटात. आणि हेल्दी पण आहे, पौष्टिक पण आहे, आणि थंडगार. असं पिलं का एवढं थंड छान वाटते, फ्रेश वाटतं एकदम. आणि ह्याच्यात पुदिना, कोथिंबीर, आलं, जिरा पावडर आणि काळं मीठ आहे. एकदम हेल्दी. आणि एक मिरची पण टाकलेली आहे, थोडं तिखट पण येण्यासाठी. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा प्लीज. थँक्यू. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि 15-20 दिवस राहू शकतात.